त्याच्यावरती डिपेंड आहे. एखादा जर 1 मिनिटाचा ट्रेंड बघत असेल तर मार्केट पूर्ण दिवस अप नाही जाणार. 1 मिनिटामध्ये प्राइस फक्त जर 1 मिनिटामध्ये हे तयार होण्यासाठी किती वेळ लागेल? 8 मिनिटामध्ये ही गोष्ट तयार झालेली असेल. जर 1 मिनिटाची टाइम फ्रेम तयार लावलेली आहे, एक कॅन्डल बनण्यासाठी 1 मिनिट आहे, तर या किती झाल्या सगळ्या कॅन्डल? 8 कॅन्डल झाल्या, तर 8 मिनिट लागले तयार होण्यासाठी. पुढच्या 3 मिनिटामध्ये प्राइस खाली येईल, पुढच्या 5 मिनिटामध्ये प्राइस अप जाईल, 8 मिनिटामध्ये कंप्लीट पण होईल. म्हणजे मुवमेंट 8 मिनिटात तयार झाली, 8 मिनिटामध्ये एंड पण होईल तिचा प्रेशर. तो पूर्ण दिवस नाही चालणार. पण एखाद्याने हे बघितलंय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, एक कॅन्डल 15 मिनिटाची आहे, मार्केटला कमीत कमी 40 मिनिट लागलेले असतील, त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागलेला हे बनवण्यासाठी. तर मार्केटला खाली येण्यासाठी सुद्धा टाइम लागल, एंट्री ट्रिगर झाल्यानंतर अप जाण्यासाठी सुद्धा टाइम लागल, आणि तो ट्रेड आपला 30 ते 40 मिनिटं सुद्धा होल्ड राहू शकतोय. तर कोणत्या टाइम फ्रेमचा आपल्याला बॉस पाहायचा आहे, कोणत्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करायचा आहे, हे सगळं पुढे. कारण ना आपण ऑर्डर ब्लॉक बघितला, ना आपण आयडीएम बघितलाय, अजून काहीच नाही बघितलं. ठीक आहे, तर टाइम फ्रेम फक्त एक नंबर आहे, जे चेंज केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कॅन्डल दिसतात आणि प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये हे घडतं. तर इमिडिएटली टाइम फ्रेमचं काहीच नाही. ठीक आहे, जसा ट्रेडचा टाईप असेल, मला स्विंग ट्रेड करायचा आहे, मला पोझिशनल ट्रेड करायचा आहे, की मला इंट्राडे साठी ट्रेड करायचा आहे, की मला स्कॅल्पिंग करायची आहे, माझ्या ट्रेडिंग स्टाईलवरती ठरल की मला कोणत्या टाइम फ्रेम मध्ये बॉस पाहायचा आहे. एखाद्या 1 तासामध्ये ब्रेकआउट स्ट्रक्चर पण पाहिल, 1 तासामध्ये एरिया पण मार्क करेल, 1 तासामध्ये एंट्री पण घेईल, पण पुढच्या 1 तासाची एक कॅन्डल मूव्ह जरी झाली तरी तो ट्रेडला एक्झिट करून टाकेल. त्याच्यामध्ये तेवढे पेशन्स नाहीये. पण काही काही लोकांना अशीच ट्रेडिंग आवडते, 2-2, 3-3 तास एका ट्रेडला होल्ड करायचं मोठ्या डायरेक्शनसाठी. ते लोक निवांत ट्रेडला होल्ड करतात. आणि काही लोकांचं कसं असतं की एंट्री घेतली, पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये प्राइस अप गेली पाहिजे, मग त्यांच्यासाठी हायर टाइम फ्रेम नसतात, त्यांच्यासाठी छोट्या टाइम फ्रेमचा ट्रेंड असतो. पण छोट्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट जास्त ट्रॅप करतं. जसं थोडं पुढे जाशाल अजून इंटरनल एक्सटर्नल पर्यंत, त्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, तर पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला फक्त एक समजलं की मार्केटचा ट्रेंड कसा आहे, बुलिश आहे. बुलिश ट्रेंड नंतर आपण वेट करतो की एलपी ओपन करेल सेलच्या ऑर्डर, कारण जर सेलच्या ऑर्डर ओपन झाल्या तर ही प्राइस डाऊन येईल. डाऊन आल्यानंतर ही जी प्राइस अप साईडला मूव्ह झालेली आहे, याच्यातल्या प्रत्येक उरलेला बायची ऑर्डर आलेली खाली आलेली प्राइस काय करेल, तर बायची ऑर्डर फिल करेल. मग बायची ऑर्डर कुठपर्यंत फिल होतील, तर त्यासाठी आपण थर्ड डायग्राम मध्ये बघितलं, प्राइस ऍटलिस्ट कुठपर्यंत आली पाहिजे, लो आणि हायच्या 50% आतमध्ये आली पाहिजे. प्राइस इथून अप गेली, सपोज 100 रुपयाचा पॉइंट आहे, ही 200 रुपयापर्यंत गेली, 100 आणि 200 50% कुठे ठरेल, 150 रुपयाच्या खाली ठरेल, 150च्या वरती नाही. 151 रुपयापर्यंत प्राइस आली, तो डिस्काउंट नाही. 149च्या आतमध्ये प्राइस एंटर झाली, म्हणजे प्राइस आली डिस्काउंट एरियामध्ये. आता डिस्काउंट कसा मार्क करायचा ते पण आपण पुढे बघू, कारण प्रीमियम डिस्काउंट अजून आपलं काहीच कव्हर नाही झालेलं. ठीक आहे, प्राइस डिस्काउंट मध्ये आल्यानंतर ती डिस्काउंट मध्ये आली म्हणून आपण लगेच बाय नाही करत. फोर्थ डायग्रामच्या खाली आपण काय लिहिलेलं आहे, थर्डच्या खाली काय लिहिलेलं आहे, डिस्काउंट एरियामध्ये आपण लिक्विडिटी सापडवतो, ज्याला म्हणलं आता आयडीएम, जे अजून आपलं शिकणं बाकी आहे. आणि आयडीएमच्या खाली म्हणजे लिक्विडिटीच्या खाली आपल्याला हवी असते एक फुटप्रिंट, म्हणजे जिथे उरलेल्या काही ऑर्डर्स सुद्धा आहे. मग डिस्काउंट मध्ये आल्यानंतर आपण लिक्विडिटी आणि लिक्विडिटी सोबत काय पाहतो, एक फुटप्रिंट पाहतो, आणि या फुटप्रिंट पासून आपण मार्केटला करतो बाय. फुटप्रिंटच्या खाली आपला असतो स्टॉप लॉस, आणि जो ओल्ड हाय आहे, जिथं नवीन ब्रेकआउट स्ट्रक्चर होणार आहे, त्याला आपण करतो टार्गेट. ओल्ड हायलाच का टार्गेट करतो, कारण याच्या अबव ज्यांनी इथून सेल केलेले एलपीने वरती काय लावलेले त्यांचे स्टॉप लॉसेस, जेव्हा एलपीच बाय करतो प्राइस अप जाते, त्यांच्या स्टॉप लॉसेस सोबत या बायची ऑर्डर काय होतात, पुन्हा मॅच होतात, आणि पुन्हा बाईंगचा प्रेशर तिथे गेल्यानंतर काय होतो, कमी होतो, की पुन्हा अगेन रिपीट काय होणार, अप गेलेली प्राइस खाली, एलपी सेलची ऑर्डर ओपन करणार, पुन्हा लिक्विडिटी बघून डिस्काउंट मधून बाय करणार, पुन्हा टार्गेट कुठे करणार, प्रीवियस हायला करणार. जोपर्यंत मार्केट हायर लो पॉइंटला ब्रेक करत नाहीये, तोपर्यंत ही मुवमेंट मार्केटमध्ये पुढे कंटिन्यू चालू शकते. कारण जर मार्केटने हायर लो पॉइंट ब्रेक केला तर मार्केटचा ट्रेंड बदलल. प्राइस अप चालली होती, प्राइस डाऊन आली, लो सेफ ठेवला, बाय केलं, प्राइस पुन्हा अप गेली, प्राइस डाऊन आली, लो सेफ ठेवला, बाय केलं, प्राइस पुन्हा अप गेली, प्राइस डाऊन आली, लो सेफ ठेवला, पुन्हा बाय केलं, प्राइस पुन्हा अप गेली. मुवमेंट कंटिन्यू आहे. मार्केट मेकरला वाटतंय की लो ब्रेक होऊ नये, लो ब्रेक होऊ नये, लो ब्रेक होऊ नये, लो ब्रेक होऊ नये, पण या मुवमेंट किती दिवस कंटिन्यू चालतात, जोपर्यंत बाहेर स्ट्रॉंग आहे.
पण एका टाइम नंतर मार्केटमध्ये पुन्हा सेलर ऍक्टिव्ह होतात. सपोज ही पॉझिटिव्ह न्यूज होती एखादी एनएफपीच्या न्यूजमुळे प्राइस 1-2 दिवस ट्रेंड अप चालवला. यानंतर पुन्हा एक न्यूज आली सपोज सीपीआयची, आणि सीपीआयची न्यूज ठरली मार्केटसाठी निगेटिव्ह, तर गोल्ड काय करेल, सॉरी सीपीआयची न्यूज ठरली मार्केटसाठी निगेटिव्ह. ठीक आहे, आता ज्या इंडायसेससाठी निगेटिव्ह ठरली त्याच्यामध्ये बायर बाय नाही करणार, तर मोठ्या क्वांटिटीमध्ये एलपी सेलची ऑर्डर ओपन करेल आणि प्राइसला खाली पाठवून जिथं मार्केट नेहमी लो सेफ ठेवत होतं त्या लोला प्राइस काय करेल, इथे ब्रेक करेल. लो ब्रेक झाला म्हणजे एक गोष्ट बदलली, मार्केट नेहमी हायर लो पॉइंटला सेफ ठेवत होतं, आता हायर लो पॉइंट ब्रेक झाला. या लोची जर व्हॅल्यू सपोज 500 होती तर याची 500 असेल का, आता इथे आलेल्या प्राइसची इथं 400 500च्या आतमध्ये असेल, 480 पकडूया आपण, म्हणजे हायर लोच्या खाली प्राइस झाली, लोअर लो तयार करू राहिली. हा ट्रेंड काय होतो, बदलतो, चेंज होतो. आता लगेच ट्रेंड चेंज झालाय आपल्याला बघायचंच नाही, कारण ट्रेंड चेंज झालाय आपण कशामध्ये बघणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये बघणार आहे. सध्या आपल्याला एकच गोष्ट पाहिजे आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओल्ड हाय ब्रेक म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, आता पहा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कधी बनतं, प्राइस फक्त अप चालली, आता जेव्हा प्राइस याच्या अबोव जाईल, अबोव गेल्यानंतर काय होईल, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होईल. बरोबर, एखाद्या व्यक्तीने 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली चार्ट पाहण्यासाठी, तर एक ओपन झालेली कॅन्डल किती वेळ चालते, 15 मिनिट चालते, कारण त्याने टाइम फ्रेम 15 मिनिटाची सिलेक्ट केली, म्हणजे ओपन झालेली कॅन्डल क्लोज होईल 15 मिनिटानंतर. सपोज इथे 12 वाजता 15 मिनिटाची कॅन्डल ओपन झाली, ही कॅन्डल ओपन झाली, पहिल्या 5 मिनिटामध्येच ही कॅन्डल अप गेली, तर याला इमिडिएटली तुम्ही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही म्हणू शकत, कारण ही 12 वाजता ओपन झालेली कॅन्डल आहे, 12 वाजून 5 मिनिट झालेले आहे, अजूनही हिचे किती मिनिट बाकी आहे, 10 मिनिट बाकी आहे. पहिल्या 5 मिनिटामध्ये अप गेली ती दाखवाल बाईंग आहे, पण उरलेल्या 10 मिनिटाची क्लोजिंग होण्यापर्यंत, ते 10 मिनिटात ती प्राइस अशी खाली पण येऊ शकते, आणि 10 मिनिटामध्ये खाली आल्यानंतर ती प्राइस क्लोज होईल आणि कॅन्डल मध्ये असा वरती विक तयार होईल. मग हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंप्लीट नाही झालं, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अर्धवट राहिलं. जर याच्या अबो म्हणजे हा जो हाय पॉइंट होता, इथून इथे हाय कसा तयार झाला, ऑलरेडी लोकांनी काय केलं होतं, सेल केलं होतं, आणि हे सेलर इथं सुद्धा काय मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहे, ते पुन्हा प्राइसला खाली पुश करत आहे, त्यांना वाटत नाही प्राइस अप गेली पाहिजे. मग अशा मोमेंटला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही म्हणत, हे इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, आता सपोज सेकंड कॅन्डल एखादी ओपन झाली, पुढची कॅन्डल, आणि ती या पद्धतीने अप जाऊन क्लोज झाली, याला सुद्धा तुम्ही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही म्हणू शकत, हे सुद्धा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही. का, कारण एका मागच्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे दुसरी कॅन्डल, आणि अशा इथे 4-5 जरी कॅन्डल तयार झाल्या इथे या लेवलवरती, तरी ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंप्लीट होत नाहीये. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तेव्हा कंप्लीट होईल पहिल्या कॅन्डलने हायच्या अबोव जाऊन इमिडिएटली रिव्हर्स झाली, वरती फक्त वीक तयार केला. आता जोपर्यंत आता वीक कसा तयार झाला, इथून प्राइस ओपन झाली, ती इथपर्यंत पोहोचली, पण अचानक प्राइस खाली का आली, कारण या लेवल पासून सेलरने काय केलं, सेल केलंय. मार्केटला काय करणं आहे, एक तरी कॅन्डल अशी ओपन करणं आहे, आणि जिथं सेल केलं तर सेलरने वीक बनवली, त्याच्यावरती जाऊन प्राइसला काय करणं आहे, क्लोज करणं आहे. जेव्हा प्राइस त्याच्यावरती जाऊन क्लोज होईल तेव्हा आपण म्हणू की ती जी वीक होती ती बॉडीमध्ये कन्वर्ट झाली, जिथं सेलरने सेल करून वीक बनवली, बायरने पुन्हा बाय केलं आणि त्या वीकच्या वरती प्राइसला पाठवलं, म्हणजे बायर स्ट्रॉंग आहे आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पहिल्यांदा कंप्लीट होऊन दिलं जातं, त्याच्यानंतर प्राइस डिस्काउंट मध्ये येते, डिस्काउंट मध्ये आल्यानंतर लिक्विडेशन होतं,
लिक्विडेशन नंतर फुटप्रिंट असते, फुटप्रिंट पासून बाय केलं जातं आणि ओल्ड हायला काय केलं जातं, पुन्हा टार्गेट केलं जातं. एक व्हॅलिड ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणजे प्रिव्हियस हायच्या वरती कॅन्डल क्लोज होणं. फक्त एक कॅन्डल नाही तर मार्केटने ऍटलिस्ट 2 ते 3 कॅन्डल त्या हायच्या वरती काय केल्या पाहिजे, सस्टेन केल्या पाहिजे. मार्केट असं पण करू शकते, एक कॅन्डल प्राइस वरती क्लोज करते आणि दुसऱ्यांदी प्राइस अशा पद्धतीने एकच कॅन्डल तयार करते डाऊन साईडला मोठी. या टाईप मध्ये पहिल्यांदा या गोष्टी एकदम चांगले वर्क होत होत्या तंतोतंत, पण आता सगळ्या लोकांना या गोष्टी माहिती आहे, बरोबर. जेवढ्या जास्त लोकांना माहित झाल्या तेवढी जास्त मार्केटमध्ये ती लिक्विडिटी तयार झाली एका एलपी साठी. लिक्विडिटी प्रोव्हायडरला माहिती आहे आपण बॉस बघून ट्रेड करतोय, आपण आयडीएम बघून ट्रेड करतोय, आपण एक ऑर्डर ब्लॉक वरती ट्रेड करतोय. जिथं पहिल्यांदा 10 मध्ये 8 वेळेस त्या गोष्टी हिट होत होत्या, आता 10 मध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळा त्या गोष्टी हिट होताना दिसतील. मग तुम्ही म्हणजे प्रोबॅबिलिटी कशी राहिली, प्रोबॅबिलिटी तुमच्या अनुभवावरती आहे. एखादा फक्त कम्प्लीट बॉस बघल, पण एखादा हुशार व्यक्ती मल्टिपल टाइम फ्रेम चेक करल, त्याच्या अपोजिट इनवर्स मध्ये चालणारी पेअर सुद्धा चेक करल, एसएमटी डायव्हर्जन चेक करल, व्हॉल्यूम चेक करल, अशा मल्टिपल गोष्टी चेक करल, तेव्हा जाऊन तो ठरवल या बॉस नंतर ट्रेड करायचा की नाही करायचा. कारण बॉसने फक्त डायरेक्शन दाखवली, ट्रेंड बुलिश आहे. आयडीएम फक्त सांगतोय की लिक्विडिटी आहे, ऑर्डर ब्लॉक फक्त सांगतोय बाईंग होईल, पण 100% बाईंग होईल का हे बॉस स्टॉक आयडीएम मिळून नाही सांगत. याच्यापेक्षा मल्टिपल कन्फर्मेशन आहे मार्केटकडे, जे आपण आयसीटी मध्ये पाहतो. आयसीटी का वापरली जाते, याच बॉस नंतर ट्रेड करणारे आयडीएमच्या खाली ऑर्डर ब्लॉक पासून, पण तिथून ट्रेड करण्यासाठी टाइम थेरी पाहिली जाते, टाइम विंडो पाहिले जाते, फ्रॅक्टल पाहिले जातात, त्याच्यानंतर एक ट्रेड होतो. मग जर फंडामेंटल मध्ये वाटलं असेल तुम्हाला तेवढं बघून की तुम्ही ट्रेडिंग करशाल आणि इनफ आहे, तर चुकीचे आहे. तुम्ही एक ट्रेड करण्यासाठी 3-3, 4-4 महिने मुलं फक्त शिकण्यासाठी घालवतात, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस पण आहे. तुम्ही एक बॉस शिकले, तुमच्यासाठी फक्त एक थिअरी आहे, फक्त एक थेरोटिकल गोष्ट आहे जी तुम्ही चार्टवरती जाशाल चेक करशाल, कुठेतरी तुम्हाला एकदम क्लीन दिसेल, कुठेतरी दिसणार नाही, मग तुम्ही कन्फ्युज होशाल. पण मुलं काही असे पण आहे जे वर्ष झालेले, त्या मुलांनी एक नाही तर 1000 वेळेस ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क केले. जेव्हा 1000 वेळेस ब्रेकअप स्ट्रक्चर मार्क केले तेव्हा जाऊन त्यांना समजलं की प्रत्येक वेळेस बॉसची कंडिशन वेगवेगळी असते. मग त्या 1000 स्ट्रक्चर मध्ये त्यांना पाहायला भेटले किती वेळा बॉस वर्क झाला, किती वेळेस वर्क नाही झाला, वर्क झालेला का वर्क नाही झालेला, आणि जेव्हा तो वर्क झाला तो का वर्क झालाय. म्हणजे एकापेक्षा अधिक वेळा जेव्हा तुम्ही गोष्ट मार्क करणार आहे तेव्हा तुम्हाला अनुभव येणार आहे, आणि तोच अनुभव तुमचा गुरु असणार आहे. मेन मी फक्त एक थेरोटिकल गोष्ट सांगितली, मी चार्टवरती तुम्हाला दाखवल, जेवढा समजून सांगतील तेवढं डीप मध्ये पण समजून सांगेल, पण माझा आयक्यू जेवढा आहे पकडण्यासाठी त्याला परफेक्ट तेवढा तुमचा राहू शकत नाही, कारण तुमच्यासाठी फक्त 1+1=2चं एक कन्फर्मेशन आलेलं आहे, पण त्याच्या बिहाइंडच्या गोष्टी अजून तुम्हाला माहित नाही. यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. असा बॉस महिनाभर जरी तुम्ही बसले आणि दररोज मी बॉस 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 शिकत राहिलो, तुमची तोंडपाठ थेरी होईल, पण चार्ट वरती गेल्यानंतर तुम्ही कन्फ्युज होणार आहे. कारण 1 मिनिटापासून 5 मिनिट, 5 मिनिटापासून 15 मिनिटात, 1 मिनिटात बॉस असेल तर 15 मिनिटामध्ये तो बॉस पण नसणार आहे, 15 मिनिटात बॉस असेल तर 1 तासामध्ये तो बॉस पण नसणार आहे, 4 तासाची ती फक्त एकच कॅन्डल असणार आहे. मग जोपर्यंत तुम्हाला मल्टिपल टाइम फ्रेम ओपन करता येत नाही तोपर्यंत ट्रेडिंग जमत नाही. आणि याच्यामध्ये कित्येक सारे लोक आहे की ज्यांनी 10-10, 20-20, 30-30 लाखाचा लॉस पण केलेला आहे. जेव्हा तुम्हाला या गोष्टीच माहित नव्हतं, आता तुम्ही 1% पण नाही बघितलेलं, तुम्हाला या गोष्टीच माहित नव्हतं, मग तुम्ही ट्रेडिंग कशा करीत होते. एक बायची कॅन्डल दिसली बाईंग होणार आहे, सेलची कॅन्डल दिसली सेलिंग होणार आहे. प्रत्येक कॅन्डल बाय सेल थोडी ना सांगते. म्हणजे ट्रेडिंग अजून खूप बाकी आहे, ट्रेडिंग काय हे समजणं अजून खूप बाकी आहे. मग लोक विचारतात आम्ही अकाउंट ओपन करू का. जर तुम्हाला अजून हे समजलंच नाहीये किंवा अजून खूप पुढे जर राहायचं, आज अकाउंट ओपन करून काय करणार तुम्ही, रॅन्डमली बाय सेल करणार, $200 टाकतो. काही काही लोक ह्या टाईपचे पण येतात की 30 लाखाचं लोन आहे, EMI चालू आहे 1.5-2 लाखाचे, आता लोकांना देण्यात आहे, आम्ही लोकांकडून 10% घेतले. मला हे समजत नाही एखादा अनपढ व्यक्ती कस काय लोकांची अमाऊंट घेऊ शकतोय 10-20 लाखाची, आणि त्याला आश्वासन देऊ शकतो की मी तुला 10% महिन्याचे रिटर्न देईल, कोणत्या भरोशावरती, जेव्हा की त्यालाच माहित नाही मार्केटमध्ये पुढे होणार काय, करायचं काय, आणि तो व्यक्ती दुसऱ्याकडून पैसे घेऊन बसतोय मी तुला 10% महिन्याला रिटर्न देईल 10%. मग लॉस केले, आता 1.5-2 लाख रुपये देणे. मग त्यांचं म्हणणं की आम्ही शिकता शिकता अकाउंट ओपन करतो आणि थोडे ट्रेड पण करत जातो, आमचे EMI देऊन होईल. खरं एवढं इझी आहे का. एकदा चेक करा, UPSC फक्त एका राज्यासाठी एका स्टेटमध्ये असते, बरोबर, पण एक ग्लोबल मार्केट जिथं ओव्हरऑल सगळ्या कंट्रीचे लोक ट्रेड करताय, म्हणजे UPSC मध्ये तरी
चान्सेस आहे एखादा व्यक्ती पास होण्याचे, पण इथे 100 लोक जर प्रॅक्टिस करत असेल ना, 100 मधले 2 लोक प्रॉफिटेबल होतील हे सुद्धा चान्स नाही लवकर. का नाहीये? कारण लोकांना प्रॉफिट हा लवकर पाहिजे, कमी वेळेत पाहिजे, जिथं की पूर्ण SMC परफेक्ट होण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष जातात. थेरी पार्ट होईल तुमच्याकडे हे स्ट्रक्चर पण असेल, सगळं असेल, पण चार्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला याच्यातली कोणतीच गोष्ट समजणार नाही. ती परफेक्ट होण्यासाठी टाइम लागेल. हा एक चार्ट आहे, 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे, म्हणून मला क्लिअर दिसू राहिले की इथं ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं होतं, इथं मार्केटने करेक्शन केलं, प्राइस रिव्हर्स आली, रिव्हर्स येऊन मार्केटने लिक्विडिटी घेतली. या लिक्विडिटी नंतर मी ऑर्डर ब्लॉकला बाय केलं असतं, हायला टार्गेट केलं असतं. पण काही लोक असे पण आहे जे 1 मिनिटामध्ये बघत असतील, त्यांच्यासाठी हा चालू असेल पूर्ण डाऊन ट्रेंड, ते तर सेलचा विचार करत असतील, प्राइस त्यांच्या अगेन्स्ट गेली. काही लोक 5 मिनिटामध्ये पण ट्रेड करत असतील, 5 मिनिटांवाल्यांसाठी हा पण एक डाऊन ट्रेंड चाललेला असेल, ते म्हणते मार्केट खाली आलं, लोला ब्रेक केलं, पुन्हा प्राइस आली, लोला ब्रेक करा, सेल करा, पण प्राइस तर आप निघून गेले. म्हणजे प्रत्येक टाइम फ्रेमच्या अगेन्स्ट वेगळी टाइम फ्रेम बसलेली. आणि साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर लिक्विडिटी प्रोव्हायडरचे अल्गोरिदमच असे, 1 डेची सिस्टम वेगळी आहे, 4 आवरची सिस्टम वेगळी आहे, वीकची सिस्टम वेगळी आहे, 30 मिनिटाची सिस्टम वेगळी आहे, 45 मिनिटाची सिस्टम वेगळी आहे, 15 मिनिटाची सिस्टम वेगळी आहे, तर 1 मिनिटापर्यंत सगळ्या सिस्टम वेगळ्या आहे. त्यांना 5 मिनिट 1 मिनिटामध्ये डाऊन ट्रेंड चालवायचा आहे. तो डाऊन ट्रेंड चालवण्यासाठी त्यांच्याकडे मल्टिपल हाय फ्रिक्वेन्सीचे बॉट पडलेले, आणि चालू ट्रेंडला पुढे कंटिन्यू करण्यासाठी 15 मिनिटाच्या वरती मल्टिपल हाय फ्रिक्वेन्सीचे बॉट पडलेले. त्यांचा अल्गोरिदम असा चालतोय. आणि या अल्गोरिदमला क्रॅक करायचं आपल्याला, जे मायकल ॲडल्स्टनने शिकवलेलं आहे SMC मध्ये, कसं क्रॅक केलं जातं, कशा फुटप्रिंट रीड केलं जातं, कसं प्राइसचं बिहेव पाहिलं जातं, आणि कसं स्ट्रक्चरला समजून घेतलं जातं. मग आता पाहणाऱ्यासाठी एकाला वाटेल हा साईडवेज, एकाला वाटेल हाफ ट्रेंड, एकाला वाटेल हा डाऊन ट्रेंड आहे. पण जेवढा जास्त वेळा चार्ट पाशाल तेवढा तुम्हाला समजल कोणती मुवमेंट मार्केटसाठी योग्य असणार आहे. समजतंय ना? त्यामध्ये व्हॅलिड इनव्हॅलिड, बुलिश बॉक्स मध्येच व्हॅलिड इनव्हॅलिड,
व्हॅलिड बॉस मध्ये प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव क्लोज आहे, इनव्हॅलिड मध्ये क्लोज नाही. ठीक आहे, डायग्रामचा फोटो काढून घ्या व्यवस्थित, नंतर डायग्राम काढा प्रॉपर, खाली प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित लिहून ठेवा. आता तुम्ही रफ लिहिताय, घरी गेल्यानंतर त्याला चांगल्या याच्यामध्ये कन्वर्ट करा. पहिल्या या डायग्रामच्या खाली व्हॅलिड बॉसच्या खाली तिथे लिहून घ्या, प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव क्लोज आहे, प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव क्लोज आहे, यामुळे याला व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर म्हटलं जातं. प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव क्लोज आहे, यामुळे याला व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर म्हटलं जातं. इनव्हॅलिडीच्या खाली त्या डायग्रामच्या प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव गेल्यानंतर, प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव गेल्यानंतर इमिडिएटली रिव्हर्स झाली, प्राइस प्रिव्हियस हायच्या अबव गेल्यानंतर इमिडिएटली रिव्हर्स झाली, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे इनव्हॅलिड आहे. म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे इनव्हॅलिड आहे. थर्ड याच्यामध्ये इनव्हॅलिड टू व्हॅलिड, थर्ड याच्यामध्ये इनव्हॅलिड टू व्हॅलिड, सेम अशी डायग्राम फोटो काढून घ्या त्याचा. ही थर्ड डायग्राम असणार आहे. पहिल्यांदा व्हॅलिड बॉस, इनव्हॅलिड बॉस, त्यानंतर इनव्हॅलिड बॉस मधून प्राइस व्हॅलिड बॉस मध्ये कशी गेली त्याच्या खाली लिहून घ्या. जेव्हा प्राइस बॉसला स्वीप करणाऱ्या कॅन्डलच्या विकच्या अबोव जाते, जेव्हा प्राइस बॉसला स्वीप करणाऱ्या कॅन्डलच्या अबोव जाते, पुढे एक दोन कॅन्डल हायच्या अबोव सस्टेन करते, पुढे एक दोन कॅन्डल हायच्या अबोव सस्टेन करते, तेव्हा इनव्हॅलिड बॉस व्हॅलिड बॉस मध्ये शिफ्ट होतो, तेव्हा इनव्हॅलिड बॉस व्हॅलिड बॉस मध्ये शिफ्ट होतो. ठीक आहे, आता पहा, ही प्राइस पहिल्यांदी प्रिव्हियस हायच्या अबोव गेली, पण सेलरने सेल करून इमिडिएटली प्राइसला कुठे पाठवलं, रिव्हर्स पाठवलं, पुढची कॅन्डल डाऊन साइडला आली. आता तोपर्यंत मार्केटमध्ये हा बॉस कन्फर्म नव्हता. जिथून प्राइस रिव्हर्स आली या पॉइंट पासून, जेव्हा प्राइस त्याच्या अबोव जाऊन कॅन्डलची बॉडीवरती क्लोज करेल, हा काय आहे,
हाय पॉइंट आहे आणि इथं बॉडी काय झाली, क्लोज झाली. ठीक आहे. एक ग्रीन कॅन्डल जी असते ना, ओपन होते, लो तयार करते, हाय तयार करते आणि काय होते, क्लोज होते. ग्रीन कॅन्डल कशी तयार होते, ओपन, लो, हाय, क्लोज, याला म्हणलं होतं OLHC. आणि रेड कॅन्डल कशी तयार होते, ओपन, हाय, त्यानंतर लो आणि क्लोज, याला म्हणलं होतं OHLC. आता जेव्हा प्राइस इथे ओपन झाली, लो तयार केला आणि प्रिव्हियस जो काही हाय होता त्याच्या अबोव जाऊन तिने बॉडीला क्लोज केलं, त्याच्यानंतर कन्फर्म झालं की मार्केटने या वीकला पूर्णपणे इथे फिल केलंय, म्हणजे वीकची जी कमतरता होती तिला भरवण्याचं काम केलंय. फक्त एकच नाही तर पुढची कॅन्डल त्याच्या अबोव जाऊन काय झाली, सस्टेन पण झाली. मग इनव्हॅलिड बॉस कशामध्ये कन्वर्ट झाला, व्हॅलिड मध्ये कन्वर्ट झाला. आणि जेव्हा असे स्ट्रक्चर बनतात, हे स्ट्रक्चर सगळ्यात परफेक्ट असतात. म्हणजे जे पहिला जो बॉस होता ना, हा जो फर्स्ट बॉस आहे, यापेक्षा असा बॉस परफेक्ट असेल मार्केटसाठी. त्याचं मेन रिझन, जो थोडा पुढे जाऊ तेव्हा समजाल, इम्पल्स करेक्शन. इम्पल्स करेक्शनच्या लोच्या खाली मार्केटकडे असते लिक्विडिटी, आणि याच लिक्विडिटीला म्हणलं जातं आयडीएम. म्हणजे ज्यांनी बाय केलंय या अर्ली बायरने खाली लावलेलं असतं त्यांचे स्टॉप लॉसेस. जेव्हा प्राइस फिरून पुन्हा खाली येते, या स्टॉप लॉसेसला हंट करते. म्हणजे अर्ली सगळे बायर कोण बनतात, सेलर. प्लस हे मार्केटमध्ये कोण आलेले आहे, सेलर. आणि प्राइस ऑलरेडी आलेली असते डिस्काउंट मध्ये, आणि या सगळ्या सेलरच्या अगेन्स्ट प्राइस करते ऑर्डर ब्लॉकच्या नेर नवीन बायची ऑर्डर फिल, आणि इथून अप जाऊन टार्गेट करते वरती ओल्ड हाय पॉइंटला. हे आयडीएम मध्ये, आयडीएमचे वेगवेगळे प्रकार असतात. सिंगल करेक्शन असतं, ट्रिपल कॅन्डलचं करेक्शन असतं, इनसाइड नंतर मदर कॅन्डलच्या आतमध्ये बेबी कॅन्डल्स असतात, त्याच्यातली एखादी कॅन्डल मदर कॅन्डलचं लो स्वीप करते. मल्टिपल आयडीएमचे वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर सगळ्यात हार्ड पॉइंट आयडीएम आहे, सर्वात हार्ड. ठीक आहे. पण त्याला सुद्धा खूप इझी वे मध्ये सांगाल. हवं तर तुम्हाला लास्ट जी आता तुमच्या अगोदर जी बॅच चालू होती, यांच्या अगोदरच्या बॅचचा एक कुणी इथं, तुम नाही, लास्ट आत्ताची नोव्हेंबरची. ठीक आहे, आप आहे ना. ठीक आहे. त्यांना हिंदी समजते, मराठी एवढी समजत नाही म्हणून थोडं त्यांना नाही काही. पण लास्ट बॅचचे मी काही लेडीजला बोलवाल. ठीक आहे. एक तर लेडीज त्यांना कॅन्सर चालू होता, त्यांची थेरपी चालू होती, त्यांचं सुद्धा बॉस चॉक आयडीएम सगळं परफेक्ट आहे, आणि त्यांचं वय असेल 35. जर 35 वर्षाची लेडीज जिला चालू आहे कॅन्सर, जिची चालू आहे ट्रीटमेंट, ती व्यक्ती जर बॉस चॉक आयडीएमला परफेक्ट करू शकत असेल तर तुम्हीही करू शकतात. एक लेडीज चाकणवरून येत होती, तिचं वय असेल 27-28, ती एवढी परफेक्ट ट्रेड करते त्यांच्या ऑफलाईन बॅच मध्ये, तिच्यासारखं तर कोणी ट्रेड पण करत नसेल त्या ताईंसारखं, असे ट्रेड करता येते. एवढी लिक्विडिटी वगैरे, एवढं परफेक्ट त्यांना मॅपिंग जमते. त्या काही लेडीज आहे त्यांना मी बोलून घेईल, एकदा त्यांना मॅपिंग सुद्धा करायला सांगल चार्टवरती की मॅपिंग करून दाखवा, ते तुम्हाला मॅप पण करून दाखवतील. आणि याच्यापेक्षा अजून उदाहरण म्हणले तर 16-17 वर्षाचे पण मुलं आहे, जेवढं मला रीड करता येतं सेम तेवढंच त्यांना रीड करता येते. मला शिकण्यासाठी 5 वर्ष लागले. मी 5 वर्षापासून प्राइस डिमांड सप्लाय नंतर पासून आयसीडीला शिकण्यास ट्राय करतोय, एसएमसीला शिकण्यास ट्राय करतोय. पण तेच मुलं 1 वर्षामध्ये ट्रेन झाले, कारण त्यांना डायरेक्शन परफेक्ट भेटले. त्यांनी कधी उठले, युट्यूब ओपन केला, मध्येच लिक्विडिटी, मध्येच चॉक काय आहे आणि मध्येच ऑर्डर ब्लॉक काय आहे असं नाही बघितली, एक सिक्वेन्स आहे. जर तुम्ही सिक्वेन्स नुसार गेले तर जिथे तुम्हाला 2 वर्ष लागणार आहे ते तुम्ही 3 महिन्यात पण करू शकतात, कारण तुम्ही एका सिक्वेन्सने चालले. त्यामुळे तुम्हाला फक्त 15-20 दिवस थोडा टाइम पेशन्स ठेवावा लागेल हे 3 कॅरेक्टर संपण्यासाठी आणि फुटप्रिंट संपण्यासाठी. जेव्हा त्या गोष्टी संपतील तेव्हा तुम्हाला परफेक्ट मुवमेंट पकडता येतील. आणि मग त्यांना अजून इझी करण्यासाठी आपण टाइम बेस वरती जातो, म्हणजे अजून इझी होतं. पण पहिल्यांदा ते इझी होण्या अगोदर आपल्याला थोडंसं हार्ड पॉईंट शिकायचे आहे. हे हार्ड पॉईंट जर तुम्ही परफेक्ट केले तर तुम्हाला एसएमसी काय आहे ती समजेल परफेक्ट. व्हॅलिड बॉस, इनव्हॅलिड बॉस आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय, क्लिअर आहे का? बुलिश बॉस, ठीक आहे. आपण फक्त बुलिश बॉस कव्हर केला, उद्या बेरिश बॉस कव्हर करू. आणि बुलिश बेरिश बॉस झाल्या, दोन्ही कंप्लीट झाल्यानंतर, बॉस कंप्लीट झाल्यानंतर आपण एका लेक्चर मध्ये फक्त चार्ट वरती मार्किंग करू बॉसची, फक्त चार्ट वरती, कॅन्डल स्टिक पॅटर्न मध्ये. कारण
असं जेव्हा आपण शिकतो या टाइप मध्ये, हे खूप इझी दिसण्यामध्ये खूप इझी आहे आणि असं वाटतं की हा मी करू शकतोय, पण जेव्हा असं स्ट्रक्चर बनेल तेव्हाच तुम्ही करू शकणार आहे. पण जेव्हा याच्या अगेन्स्ट स्ट्रक्चर बनतील असे मल्टिपल, तेव्हा काय करणार? इथे तर एखादा म्हणाल पहिल्यांदा अप ट्रेंड चालला होता आणि नंतर डाऊन ट्रेंड चालू झाला. चार्ट वरती जेव्हा जातो तेव्हा चार्ट वरती जसं आपण शिकतो तसं नसतं. चार्ट वरती स्ट्रक्चर आहे, प्राइस फ्रॅक्टल आहे, ती अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अशी मूव्ह करते. फायनली बॉस इथेच बनला, पण तो बॉस बनवण्या अगोदर मल्टिपल वेळेस प्राइस करेक्शन करत गेले. टाइम फ्रेम सिक्वेन्स पण सांगेल तुम्हाला, कोणत्या टाइम फ्रेम मध्ये कशी प्रॅक्टिस करायची, कशा टाइम फ्रेम, ड्रिल काय आहे एक्झॅक्टली ती ड्रिल पण तुम्हाला सांगेल जेव्हा बेरिश बॉस तुमचा कम्प्लीट होईल. आज बुलिश बघितला, उद्या बेरिश बॉस बघू आणि त्यानंतर बॉसची प्रॅक्टिस करण्यासाठी ड्रिल कशा वापरायच्या ते तुम्हाला समजून सांगेल आणि प्रॅक्टिकली चार्ट वरती दाखवेल तुम्हाला मल्टिपल बॉसचे स्ट्रक्चर. मग पूर्ण जानेवारी महिन्यापासून 2026च्या आताच्या मार्चच्या आजची डेट 16 तारीख, 16 तारखेपर्यंतचे सगळे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवेल प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये. त्यावरती तुम्हाला आयडिया येईल. मग ते तुमच्याकडे एक स्पेशल रेकॉर्डिंग असेल 2 तासाची, कशी मार्किंग करायची. मार्किंगच्या अगोदर थेरॉटिकल मध्ये एक्झॅक्टली ती गोष्ट काय आहे, कशी काम करते हे समजून घ्या पूर्ण. काय विचारायचंय बुलिश बॉस मध्ये, काय डाऊट विचारायचं असेल तर विचारू शकतात तुम्ही. बोला. स्ट्रक्चर मध्ये ऑपोजिट साइडला किती कॅन्डल पाहिजेत तेव्हा ते व्हॅलिड बॉस ठरला जाईल. म्हणजे व्हॅलिड बॉस बनवण्यासाठी आता असं माहिती होतं की कॅन्डल जर बनला ऑपोजिट साइडला तर तो व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो. अपोजिट साइड म्हणजे कोणती? इनव्हॅलिड टू व्हॅलिड की डायरेक्ट व्हॅलिड? इनव्हॅलिड व्हॅलिड मध्ये बनतोय ते वाला स्ट्रक्चर की जे पहिल्यांदा दाखवलं होतं ते वाला. सिंपल आहे. हा प्रिव्हियस हाय पॉइंट आहे, हाय पॉइंट इथं मार्केटने ब्रेक केला, याच्यावरती तुमच्या हिशोबाने 3 कॅन्डल असल्या पाहिजे. मग ब्रेक झाला होता त्याच्यानंतर परत येण्यासाठी ओके रिट्रेसमेंट साठी किती कॅन्डल खाली पाहिजे? रिट्रेसमेंट साठी खाली किती कॅन्डल आल्या पाहिजे हा काहीच रूल नाही. ज्याने तुम्हाला शिकवलं 3 कॅन्डल ते पूर्णपणे चुकीचं आहे. लो आणि हाय याच्या जोपर्यंत तो आयडियम जर इथंच असेल तर मी इथून सुद्धा बाईंग करू शकतोय. ते सगळं आयडियम वरती डिपेंड आहे. मग आयडियम पकडण्यासाठी म्हणजे आयडियम कॅच करण्यासाठी प्राइस 1 कॅन्डल बनवते की 5 कॅन्डल बनवते की 10 कॅन्डल बनवते, कॅन्डल किती आहे ते मॅटर नाही करणार. तुमचा आयडियम कुठे आहे ती गोष्ट मॅटर करेल, लिक्विडिटी कुठे आहे ती गोष्ट मॅटर करेल. जसं एक्झाम्पल इथं मार्केटने एक बनवलेला आहे बॉस, ठीक आहे, प्राइस इथपर्यंत खाली आली होती, इथून प्राइस अप गेली, इम्पल्सिव्ह मुवमेंट, एक करेक्शन मुवमेंट आणि एक इम्पल्सिव्ह मुवमेंट झाली. माझ्यासाठी हा आहे एक आयडियम, एक लिक्विडिटी आहे. कारण इथून जी बाईंग आली त्यानंतर इथे काय आली सेलिंग, इथून खाली काय आली सेलिंग आणि त्यानंतर इथून इथपर्यंत काय झाली वरती बाईंग आणि फायनली ते काय कम्प्लीट झालं एक बॉस. तर माझ्यासाठी एक आयडियम ची लेवल आहे. आता मार्केट एकाच कॅन्डल मध्ये आयडियम पर्यंत पोहोचतंय का की मार्केट इथे येण्यासाठी 20 कॅन्डल लावतंय, ते कॅन्डल वरती डिपेंड. मग कॅन्डल मला 3च हव्या 4च हव्या हे रूल मध्ये नाही. आयडियम कुठं आहे आणि तो आयडियम अचीव होतोय का हा रूल आहे. जसं इथं आयडियम आहे आणि आयडियमच्या खाली ते जर बघितलं तर एक सिक्वेन्स आहे मार्केटची, इकडच्या साईडचा एक गॅप आहे, त्यानंतर या साईडचा एक गॅप आहे आणि जेवढी रेंज एकत्र होईल या रेंज पासून केलं जाईल बाय. याला म्हटलं जातं एक बीपीआर लेवल, बॅलन्स प्राइस रेंज. मग आयडियम नंतर मी बीपीआर पासून बाय करेल. आणि आता हा ट्रेड कसा केला जाईल तर या टाइप मध्ये केला जाईल. मार्केटने प्रिव्हियस हायला ब्रेक केलं, त्याच्या अबो प्राइस काय झाली क्लोज झाली, एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. प्राइस अप जाताना इम्पल्सिव्ह मुवमेंट
त्यानंतर सेलर करेक्शन मुवमेंट आणि इम्पल्सिव्ह मुवमेंट. तर मार्केटमध्ये हाय ब्रेक करण्या अगोदर बायर पुन्हा इथून ऍक्टिव्ह झाले होते, तर बायरच्या याच्या खाली स्टॉप लॉसेस आहे. याला जेव्हा आपण शिकू तेव्हा याला म्हणणार आपण आयडियम. मग आता आयडियम जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत मी बाय करत नाही. रूल मध्ये काय आहे, जोपर्यंत आयडियम अचीव होत नाही तोपर्यंत मी बाय करत नाही. आणि ऑलरेडी स्ट्रक्चर मध्ये सेकंड डायग्राम जेव्हा आपण लिहिली त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे, सेकंड डायग्राम मध्ये काय लिहिलेलं खाली, जेव्हा प्राइस लिक्विडिटी अचीव करेल त्या लिक्विडिटीच्या खाली असलेल्या फुटप्रिंट पासून आपल्याला काय करायचं असतं, आहे का नाही लिहिलेलं, चेक करा बरं. नाही लिहिलेलं, नाही लिहिलेलं का? मी स्वतः सांगितलंय तिसऱ्या याच्यामध्ये, थर्ड याच्यात आहे ना, काय लिहिलेलं आहे, जेव्हा प्राइस, ओके आता पहा, हा प्राइसचा लो पॉइंट आहे, इथून मेन बाइंग स्टार्ट झाली आणि ह्या बाइंग नंतर प्राइस इथपर्यंत गेली. हा येणारा ग्रीन जो एरिया आहे हा काय आहे, डिस्काउंट एरिया आहे. आता सिक्वेन्स कशी असते पहा, हायच्या वरती प्राइस गेली, बाय वीक होतात, वरतून एलपी काय करतात, सेलची क्वांटिटी ओपन करतात, एलपीने सेलची क्वांटिटी ओपन केली, प्राइस हळूहळू खाली येते. प्राइस खाली काय येते एलपीची, कारण तिला या हायला व्हॅलिड बनवायचं असतं. लो तर व्हॅलिड झालाय कारण त्याने प्रिव्हियस हायला काय केलंय, ब्रेक केलंय, पण आता हायला सुद्धा व्हॅलिड व्हायचं असतं. हाय जर व्हॅलिड झालाच नाही एलपी बाय करणार नाही, भले मग 10 कॅन्डल तयार हो किंवा 20 कॅन्डल तयार हो किंवा 4च हो किंवा 1 हो, हाय व्हॅलिड होणं गरजेचं आहे. हाय व्हॅलिड कधी होतं, जेव्हा मार्केट बायरला सेलर मध्ये कन्वर्ट करतं. इथून बाईंग आली, इथून सेलिंग आली, इथून बाईंग आली, मार्केटने हाय ब्रेक करण्या अगोदर इथं बायच्या पुन्हा काही ऑर्डर्स काय केलेलं आहे, ओपन केलेला. हा झाला इंटरनल लिक्विडिटी पॉइंट. जेव्हा ही प्राइस खाली येते, इथून जे बाय करणार आहे हे सगळे बायर कोण म्हणतात, सेलर. ऑलरेडी हे कोण आलेले सगळे, सेलर. मग जर सपोज 1 लाख सेलर येत असेल तर याच्या अगेन्स्ट त्यांना 2 लाखाची काय करता येते, खाली बाईंग करता येते. एलपी सेलची ऑर्डर का ओपन करतो, कारण एलपी ला उरलेल्या त्यांच्या ऑर्डर्स फिल करायच्या आहे आणि पुन्हा अप घेऊन जायचंय. मग आता इथे प्राइसला खाली येण्यासाठी किती कॅन्डल बनवावे लागले, 3 आहे, या 2 5 आहे, या 2 7 आहे, इथे मल्टिपल कॅन्डल, इथे मल्टिपल कॅन्डल्स आहे. एखाद्याने याला डाऊन ट्रेंड समजला असता. मार्केट पहिल्यांदा आला, आयडियम अचीव केला आणि आयडियम अचीव केल्यानंतर पहा मार्केट एका व्हॅलिड एरियापासून कसा अप जाईल. ही एक मार्केटची बेरिश रेंज आहे आणि इथून मार्केटची एक बुलिश रेंज आहे. आणि हे दोन्ही कलर जेवढे एकमेकांना ओव्हरलॅप करतात ना, इथून इथपर्यंत कलर एकमेकांना ओव्हरलॅप करताय. प्राइस इथे आली, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर इथून बाईंग भेटली, याच्या खाली स्टॉप लॉस आणि ओल्ड जो काही हाय पॉइंट आहे त्याला करतो टार्गेट. म्हणजे जिथं नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होणार त्याला आपण काय करतो, टार्गेट करतो. हा एका ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा ट्रेड. ही पहिल्यांदी एक क्लीन मुवमेंट बघितली ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची, यामुळे मला समजलं की मार्केटची मुवमेंट ही बुलिश आहे, बायर ऍक्टिव्ह आहे, बायरकडे कंट्रोल आहे पूर्ण मार्केटचा. त्यानंतर मी फाइंड करेल एक आयडियम, आयडियमच्या खाली फाइंड करेल एखादी फुटप्रिंट. मग यानंतर प्राइस खाली आली म्हणजे प्राइस या पद्धतीने खाली येते. इकडे एखादा आयडियम असतो व्हॅलिड, फुटप्रिंट असते, इथून बाय केलं जातं आणि ओल्ड हायला टार्गेट केलं जातं. ही मुवमेंट आपल्याला पकडायची असते मार्केटमध्ये. जसं इथं स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं, मार्केटने इथे बॉस बनवलाय, स्ट्रक्चर बुलिश आहे, आयडियम म्हणजे लिक्विडिटी आहे. हा जेव्हा अचीव झाला तेव्हा हा व्हॅलिड तयार झाला हायर हाय, तोपर्यंत तो हायर हाय पण नव्हता. प्राइस फक्त वरती क्लोज झाली म्हणजे हायर हाय नाही, असं पण होऊ शकते. एक कॅन्डल खाली आली लगेच प्राइस अप जाईल. तुमचा जो प्रश्न होता तो काय होता मी सांगतो. एक कॅन्डल क्लोज झाली, तुम्हाला असं शिकवलं असेल शिकवणाऱ्यांनी की जेव्हा 3 कॅन्डल खाली येतात त्यानंतर तो एक हायर हाय सेट होतो. एक हायर हाय व्हॅलिड कसा बनतो हे शिकवलं असेल, की ज्याच्यासाठी त्यांनी सांगितलं असेल
3 कॅन्डल खाली आल्या पाहिजे, पण ते सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. एक हायर आहे इथं सिंपल पहा, लो कसा व्हॅलिड झाला, याला तुम्ही हायर लो का म्हटले, कारण त्याने एक काम केलंय, मागच्या सेलरच्या हायला ब्रेक करून नवीन हाय बनवण्याचा, म्हणून तो तयार झाला एक व्हॅलिड हायर लो. पण मार्केटमध्ये फक्त हायर लो तयार झाला इथं प्राइस गेल्यानंतर. इथं असं पण होऊ शकतं, या 3 कॅन्डल खाली आल्या, हिच्या आतमध्येच इमिडिएटली प्राइस पुन्हा अप गेली, हे पण घडू शकतं, बरोबर. ब्रेकआउट स्ट्रक्चर कधी ठरल, प्राइस हायच्या अबोव क्लोज झाल्यानंतर. ब्रेकआउट स्ट्रक्चर कंप्लीट झालं, ब्रेकआउट स्ट्रक्चरचं काम फक्त एकच होतं, प्रिव्हियस हाय ब्रेक होणं. पण अजून हायर हाय व्हॅलिड नाही झाला, हायर हाय व्हॅलिड होणं बाकी आहे. हायर हाय कधी व्हॅलिड होतो, जेव्हा आयडीएम अचीव होतो. ओके, तुम्ही याला ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणणार आहे, हे ब्रेकआउट स्ट्रक्चर कंप्लीट आहे पूर्णपणे, पण तुम्ही हे नाही म्हणू शकत की हाच हायर हाय आहे, समजतंय का. ब्रेकआउट स्ट्रक्चर कंप्लीट झालंय, पण तोच हायर हाय पॉइंट आहे हे तुम्ही नाही म्हणू शकत. मे बी असं घडू शकतं, पुढची कॅन्डल ओपन होऊन अजून अप जाईल, मग तुम्ही याला हायर हाय म्हणशाल, त्याच्या पुढची कॅन्डल अजून अप जाईल, तुम्ही त्याला हायर हाय म्हणशाल. तुमचा हायर हाय प्रत्येक पॉइंटला बदलत राहील. हायर हाय बनण्यासाठी तुम्हाला त्यांनी शिकवलं असेल की 3 कॅन्डल जेव्हा सेलच्या तयार होईल त्याच्यानंतर तो ब्रेकआउट स्ट्रक्चर व्हॅलिड होतो, ते नाही, त्यानंतर तो हायर हाय व्हॅलिड होतो असं शिकवलं असेल. पण हायर हाय 3 कॅन्डल सेलच्या जर इथून इथपर्यंत आली, एक कॅन्डल, इथून दुसरी कॅन्डल, इथून तिसरी कॅन्डल, या तर 3 कॅन्डल इनसाइड राहिल्या, मग पुढची चौथी कॅन्डल ओपन होऊन अशी अप जाईल, ही नवीन कॅन्डल बनवून याला परत तुम्ही हायर हाय म्हणशाल. तर एक हायर हाय व्हॅलिड होण्यासाठी मार्केटला एक इंटरनल लिक्विडिटी अचीव करावी लागते. याला तुम्ही का म्हटले हायर लो, कारण त्याने सेलरला स्टॉप आउट केलं. मग याला तुम्ही हायर हाय कधी म्हणशाल, जेव्हा हा बायरला काय करेल, स्टॉप आउट करेल. मग जेव्हा ही प्राइस खाली येते, ही प्राइस जेव्हा खाली आली, खाली आल्यानंतर जेव्हा ही प्राइस या पॉइंटला स्टॉप आउट करेल, जेव्हा आता इथे प्राइस या पॉइंटला स्टॉप आउट करते, तेव्हा नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर वरती तयार होणार आहे, हे सेट झालं म्हणजे एक नवीन हायर हाय सेट झाला. आणि नवीन हायर हाय सेट झाला म्हणजे आता नवीन हायर हाय सेट झाला म्हणजे आता प्राइस किंवा स्मार्ट मनी मोठ्या क्वांटिटीत बाय करू शकते. का बाय करू शकते, कारण या आयडीएमला अचीव करण्यासाठी यांना मोठ्या प्रमाणामध्ये सेलच्या ऑर्डर ओपन कराव्या लागल्या, आणि सेलच्या ऑर्डरने इथे काम पण केलंय, म्हणजे वरती मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले असणारे स्टॉप लॉसेस. जर वरती मोठ्या प्रमाणात स्टॉप लॉसेस असेल तर वरती जाऊन बायरला करता येईल प्रॉफिट बुकिंग, आणि प्रॉफिट बुकिंग जर करता येत असेल तर स्मार्ट मनी खालून एका फुटप्रिंट पासून करते बाय, त्याच्या व्यतिरिक्त ते बाय करू शकत नाही. त्यांची क्वांटिटी थोडी नाही 1-2 लॉटची, स्टँडर्ड लॉटची, ती क्वांटिटी करोडोमध्ये, करोडो क्वांटिटी फिल होण्यासाठी वरती तेवढी लिक्विडिटी पण पडली पाहिजे, आणि प्राइस लिक्विडिटी टू लिक्विडिटी चालते. म्हणून यासाठी मार्केटचा ट्रेंड समजणं गरजेचं आहे, एक एक मुवमेंट पकडण्यासाठी. जस्ट आपण एकच बघितलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ठीक आहे. आता त्यामध्ये मी तुम्हाला लास्ट येता अगोदरच काय सांगितलं होतं, व्हॅलिड हायर हाय कधी होतो, व्हॅलिड हायर लो कधी होतो, हे आपण थोडं पुढे बघणार, जेव्हा आपल्याला इंटरनल एक्सटर्नल समजणार, आपल्याला आयडीएम समजणार. अप ट्रेंड मध्ये लो कधी व्हॅलिड होतो, जेव्हा तो हायला ब्रेक करतो, पण हाय कधी व्हॅलिड होतो अप ट्रेंड मध्येच, ते समजण्यासाठी तुम्हाला समजून घ्यावं लागेल आयडीएम. आणि ज्याला आयडीएम समजेल त्याला समजेल की हा आता वरती हाय व्हॅलिड झाला आहे. नाहीतर बाईंग साठी जे लोक अर्धवट युट्यूब वरती जातात, ऑर्डर ब्लॉक शिकतात, त्यांच्यासाठी इथे पण ऑर्डर ब्लॉक असतो, त्यांनी तिथून बाय केलं पाहिजे. असे मल्टिपल्स ऑर्डर ब्लॉक असतात, इथे सुद्धा रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक सिरिया बाकी आहे. मग इकडे का बाईंग होत नाही, इथूनच का बाईंग होते, कारण मार्केट नेहमी एक व्हॅलिड लिक्विडिटी पाहतो, आफ्टर लिक्विडिटी मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येते आणि प्राइस अशीच चालते. ही लिक्विडिटी आहे, हे मॅन्युप्युलेशन आहे, इथं स्टॉप हंटिंग होऊन ऑर्डर फिल होणार आहे, आणि मग प्राइस नवीन ऑर्डर घेऊन वरती पुन्हा लिक्विडिटी सोबत मिळवण्यासाठी प्राइस अप जाणार आहे. क्लिअर आहे का व्हॅलिड बॉस काय. आता 10 मिनिटात पण शिकवलं असतं, मागचा हाय ब्रेक झाला तुम्ही त्याला बॉस म्हणा, 3-4 डायग्राम काढून दिल्या असत्या, पण व्यवस्थित यासाठी समजून सांगितलं की तुमच्या कॉन्सेप्ट लक्षात राहावी. मेन रिझन काय, लॉजिक काय प्राइसचं,
हे तुमच्या लक्षात राहावं. आता फक्त एकच कॅरेक्टर समजलं BOS. जेव्हा चॉक आणि आयडियम हे सगळं समजल आणि 1-2 वेळेस आपण रिपीट स्ट्रक्चर मार्क करू, त्यानंतर तुम्हाला समजल की ही प्राइस कशी चालते. पूर्ण सिक्वेन्स नुसारच चालते. सिक्वेन्सच्या अगेन्स्ट प्राइस चालतच नाही. क्लिअर आहे इथपर्यंत?